हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. खूप दिवसांपासून ना कुणाला त्याच्या चेहऱ्यावरचे जे मोस आहेत ते काढायचे होते. मग स्किन स्पेशलिस्टकडे जायचं सारखं डिले होत होतं. फायनली आज वेळ काढून आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि हॉस्पिटलला जायला निघालो. घरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरच हॉस्पिटल होतं. त्यामुळे टू व्हीलरवरच निघालो होतो. पेट्रोल भरलं आणि पेट्रोल भरून थोडंसं पुढं गेल्यानंतर ना कुणाला कस्टमरचा कॉल आला आणि 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॉस्पिटलला पोचायला आम्हाला अर्धा तास लागला. कारण कुणालचा कॉल काही संपला नव्हता. अर्धा तास तो कॉल चालूच होता. कायरवान मी गाडीवर बसून राहिलो होतो. त्यानंतर खाली उतरलो. कुणालचा मात्र फोन चालूच होता. कायरोला पण खूप बोर होत होतं, पण रस्त्याच्या साईडलाच थांबलेलं, त्यामुळे गाड्या वगैरे बघून त्यांनी त्याचा टाईमपास केला आणि उजेडात निघालेलो आम्ही. अंधार झाला आम्हाला हॉस्पिटलला पोचण्यासाठी, इतक्या जवळ असूनही. डॉक्टरची अपॉइंटमेंट अगोदरच घेतलेली, त्यामुळे जास्त काही वेट नाही करावा लागला. डायरेक्ट गेलो आम्ही. तर डॉक्टरनी कुणालचं स्किन चेक केली. तर एवढं काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे त्याला. मोस्ट जे आहेत ते डॉक्टर उद्याच काढणार होते. बाकी टॅनिंग वगैरे होती ते सगळं त्यांनी चेक केलं आणि आता गेलोच आहे, तर म्हटलं मी पण माझी स्किन दाखवूनच घेते. त्यावेळेस डॉक्टर मला बोलले की तुमच्या स्किनवर मेजर असं काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. नॉर्मल सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर जर यूज केलं तर सगळं काही म्हणजे टॅनिंग वगैरे आहे ते क्लिअर होऊन जाईल आणि बाकी ॲक्नेचा मला एवढा काही प्रॉब्लेम तसं तर नाहीच आहे. हे ऐकून मी खूप जास्त खुश झाले होते की माझ्या स्किनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण ह्या अगोदर मी कधीच स्किन म्हणजे स्किनच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे असं काही ट्रीटमेंट वगैरे घेतली नव्हती. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन मी बनवली होती झुणका भाकरी. झुणका भाकरी मी लाईव्ह शूट केलेली आहे, तर नक्की जाऊन बघा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.